जण एक शब्द वापरत होता जो मला प्रिय नाहीये, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. कारण का तुम्ही रिडेव्हलपमेंट म्हणता तेव्हा आपली बिल्डिंग मोठी होईल, चांगली होईल, त्याच्यात सुविधा येतील, हे तुमचं बरोबर आहे. पण मी ज्या जबाबदारीची इथे उभी आहे तेव्हा ती तुम्ही रिडेव्हलपमेंट म्हणला की मला पोटात गोळा का येतो. कारण का मी विचार करते आता ही बिल्डिंग आहे 3 मजली, आता ती किती मजली होणार, तर 10, 20, 30, 40 माहिती नाही. त्याच्यानंतर मग हा रस्ता जर इथे 30 मजली बिल्डिंग झाली तर तुमच्या गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या रस्त्यावरनं कुठे जाणार. हा रस्ता मोठा करायचा असेल तर जागा आहे का करायला. हा झाला ट्रॅफिकचा प्रश्न. नंतर आहे त्याच पुणेकरांना पाणी नाहीये, तर आता आणखीन पाणी मी कुठून आणणार. त्याच्यानंतर कचऱ्याचं नियोजनाला त्या ताई कुठे गेल्या, त्यांचा सत्कार आपण केला. त्या स्वच्छ आणि ती टीम काम करतं, त्यांचं एकाच बिल्डिंगचं काम 4 पट होणार. म्हणजे कचऱ्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन, ट्रॅफिकचं नियोजन, पोल्युशनचं नियोजन. आता हे रिडेव्हलपमेंटमध्ये माझ्या गणितात कुठे बसणार ही चिंता मला नेहमी वाटते. आणि माझं स्वतःचं एक मत आहे जे मी मागेही मांडले होते आणि हे बिल्डरांना न आवडणारं मत आहे. पण माझं म्हणणं आहे बिल्डर पण आपल्यापेक्षा कोणी काही वेगळे नाहीये. आणि अर्बनायझेशन अनेक लोकांचं म्हणणं आहे इज अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी. ही ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं तर, नाहीतर इट्स अ रेसिपी फॉर डिझास्टर. कारण आज पुण्यामध्ये हे मी काही वैयक्तिक राजकीय म्हणून म्हणत नाही, तुम्ही जसे इथले नागरिक आहात तशी मी या शहराची नागरिक आहे. आणि शहरावर आपण सगळेच प्रेम करतो. ज्या शहरातून आपण येतो त्याच्याबद्दल आपल्याला प्रेमच असतं, एक बॉन्ड असतो. आणि आपण कशासाठी येतात, मी आता सत्कार करताना 4-5 लोक भेटले, आम्ही तुमच्याच कडचे आहोत. म्हणलं कुठले आहात, मग एक म्हणला बेलसरचा आहे, एक म्हणला केडगावचा आहे, म्हणजे कोण दौंडचं, कोण पुरंदरचं, कोण बारामती, इंदापूर, सगळ्या भागातून भोर, वेल्ला, मुळशी सगळे इथे पुण्याला काय येतात, चांगल्या दर्जाचं शिक्षण, क्वालिटी ऑफ लाईफ, हॉस्पिटल आणि एक अर्बन आयुष्याची आपल्याला सगळ्यांना सवय झालेली. गावाकडे खूप इच्छा होते जायची, पण 2-3 दिवस गावाला गेलं की मग इथली रुखरुख लागते, इथे आलं की तिथली रुखरुख लागते. त्यामुळे आपल्याला दोन्ही हवं असतं की एक वीकेंडला गावी जायचं, पण सोमवार ते शुक्रवार इथली सिस्टम, ती धावपळीची सवय लागली आपल्याला. त्याच्यामुळे अर्बनायझेशन हा फिनॉमिनॉन आहे, तो बदलणार आहे का तर नाही, तो पुढेच जाणार आहे, मागे नाही. आता अश्विनी ताईच मला प्रश्न विचारत होत्या की आता मेट्रोचं काय, मेट्रोचं काय, मेट्रोचं काय. त्या मेट्रोचं बोलत होत्या तोपर्यंत मला फक्त कचरा, पाणी आणि ट्रॅफिकच दिसत होतं. आणि मेट्रोनी सगळे प्रश्न सुटतात. मी मेट्रोच्या विरोधात नाही, मी पूर्णपणे डेव्हलपमेंटच्या बाजूने. आय रिप्रेझेंट मॉडर्न इंडिया. त्याच्यामुळे मी डेव्हलपमेंटसाठी, मी जग फिरले, मी जगात परदेशात राहिलेले, त्याच्यामुळे मी अर्बनायझेशनचा सगळ्यात मोठं प्रॉडक्ट मी आहे, इंटरनॅशनली मी आहे. कारण का मी परदेशी शिकले, परदेशी राहिले, मी दिल्लीत काम करते, देशाच्या वतीने अनेक वेळा परदेशी गेलेले आहेत, अनेक देश पाहिलेले. आणि नाळ शेवटी काटेच्या वाडीला, बारामतीला जोडलेली आहे, कारण का सुरुवात तिथे झाली. त्याच्यामुळे जेवढा मला ब्लू चीज प्रिय आहे तेवढाच हुरडाही मला प्रिय आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या, म्हणजे आपलं भाग्य की आपल्याला, म्हणजे आज तुम्ही बघत असाल आपण खूप वेळा घरात बसल्यावर म्हणतो अरे पोरं उपमा पोहे खातच नाही, त्यांना ते नूडल्स कशाला लागतात. आणि त्याच्यातून इनोव्हेशन करून आपल्या महिलांनी आता बचत गटाचं काम तुम्ही बघितलं, आता नंदावहिनींच्या कष्टातून उभं राहिलेलं सगळ्यात चांगलं एक्झिबिशन जे असतं ते म्हणजे आपली भीमतडी जत्रा. त्या भीमतडी जत्रेत प्रत्येक आई बघत असते की ते मैद्याचे नूडल्स नको, गव्हाचे असतील किंवा बाजरीचे, ज्वारीचे असतील तर ते ती घेते, कारण का मुलांना मैदाच आवडतो. काही असेल तर ते फ्राईड आणि स्टीम मधला प्रकार येतो. ती किती असलं तरी चकली जर तुम्ही ओव्हनमध्ये केली, तिला तळलेल्याची गंमत नाही. पण ह्या गोष्टी असतात, समाजाबद्दल आपल्यालाही बदलावं लागतं. हे सगळं करत असताना हा सगळे अर्बनायझेशनचे इश्यूज आहेत. सगळ्यांची मुलं इंग्रजी, आपण सगळे मराठीवर प्रेम करतो, पण सगळ्यांची मुलं आता एसएससी नाही, नवीन जनरेशनची सीबीएसई आणि आता आयबीचे खूळ निघाले, त्याच्यात जातात. हे मी माझ्या पण मुलं लहान होतीचा केवढा मोठा फेज आहे. मी एसएससीची प्रोडक्ट आहे, माझी मुलं आयसीएससी मध्ये गेली. आमच्या घरातली आता पुढची पिढी ही सीबीएसई मध्ये जाते. म्हणजे एसएससी आणि आयसीएससीचा पण डिमांड नाही राहिला आता.
कारण का सीबीएसई कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला चालू. त्यामुळे ह्या सगळे खूप बदल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात वेगाने. यांचा पेपर बघा, यांचा पेपर यांना आवडणार नाही मी बोललेलं, पण ही माझी शेवटची पिढी असेल जी आजही सकाळी पेपर वाचते. किती लोक इन्क्लुडिंग, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण अनेक पत्रकार पण मला भेटतात. त्यांना मी विचारते की हा सकाळी अग्रलेख वाचला का? ते म्हणले ना, आज वेळ नाही झाला ना, आता ना आमच्याकडे पेपर येत नाही, आम्ही सगळं ऑनलाईन वाचतो. इट्स टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. ते कोविडमध्ये जो पेपर बंद झाला तो अनेक ठिकाणी बंदच झाला, खरं आहे की नाही? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि काही दिवस मला तर भीती वाटते की आमच्यासारख्या लोकांना सकाळी पेपर वाचल्याशिवाय दिवस सुरू म्हणजे जसे दात घासतो तसा पेपर वाचतो. आणि नवीन पिढी म्हणते काय पेपर वाचत बसले आहे, ते हातात येतच ना, आणि कालचीच बातमी, अरे काल तुला वाटली, मला डिटेलमध्ये पाहिजे, मला हेडलाईन नकोय फक्त. त्यामुळे हा एक मोठा परिवर्तन व्हायला लागलं तंत्रज्ञाना. मला तर खूप भीती वाटते. आता हे सगळे कॅमेरामॅन आहेत, त्यांचा एक मोठा प्रश्न आहे, काही वर्षांमध्ये कॅमेरा नॉन एक्झिस्टंट होणार आहे, कारण का तो रिपोर्टरच हातात मोबाईल घेऊन सगळीकडे आम्हाला दिसतो. त्याच्या पुढचं सांगते, यांना फील्डवरच्यांना तरी काम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडी वर्ष आहे. परवा मला एका चॅनलवाल्यांनी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिपोर्टर पाठवला. तिचं नाव सायली आहे मला वाटतं, मी पाहिला तो. ती स्वतः रिपोर्टिंग करते, फॉरेनर लुकिंग मुलगी आहे. तर मी तिला म्हणले हे कुठलाच फॉरेनर रिपोर्टिंग? ते म्हणले नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये थोड्या दिवसांनी टीव्ही चॅनलला तुम्हाला रिपोर्टर लागणार नाही, तुम्हाला अँकर लागणार नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच कोणीतरी मुलगी किंवा पुरुष आपल्याला बातम्या सांगेल. सुरू झालेलं आहे. मी ती सायलीचं आता इमॅजिन करा, आणि तिला आता इंडिजिनियस करणार, म्हणजे ती भारतीय कशी दिसेल, साडी कशी नेसेल वगैरे वगैरे, ते सगळं पुढे होईल. आता ती सायली एकदम फॉरेनर आहे दिसायला, आणि ती मराठीमध्ये वगैरे बोलत असते. ते खूप गमतीशीर वाटतं, पण हा बदल व्हायला लागला. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एवढे मोठे बदल टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानामुळे होणार आहेत. आणि हा एक इश्यू, दुसऱ्या बाजूला अर्बनायझेशन, म्हणजे एकीकडे एआय मध्ये जाणाऱ्या नोकऱ्या, दुसरीकडे आपल्याला लागणारी गरज, आपलं होणारं अर्बनायझेशन आणि त्याचे चॅलेंजेस. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर अनाउन्समेंट, आय एम नॉट अ बिग वन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. मला इन्फ्रास्ट्रक्चरची भीती वाटते. काही लोकांना खूप वाटतं बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, आम्ही ब्रिज बांधले, आम्ही मेट्रो बांधली. हो, पण माझ्या क्वालिटीचं आयुष्याचं काय झालं? मुंबईमध्ये सगळ्यांना अखंड खोकला असतो. इथे तुमचं एअर प्युरिफायर कधी कुणाच्या घरात होतं का? आपण घराच्या बाहेर कशाला पडायचं? मोकळा श्वास जाऊन गार्डनमध्ये घ्यावा. दिल्लीत आता आम्हाला म्हणतात तरी तुम्ही गार्डनमध्ये जाता? म्हटलं हो का? नको नको, गार्डनमध्ये वॉक करायला जाऊ नका, घरात बसा, म्हणजे तुम्हाला खोकला होणार नाही. कधी ऐकलंय का? म्हणजे दिल्लीमध्ये वॉकला जाणं म्हणजे आजारी पडण्याचं लक्षण आहे. आपल्याला सगळ्यांना काय शिकवलं? व्यायाम करा, सकाळी उठून वॉकला जा. तुम्ही सगळे मग आता इथे कोणतरी टेकडीवरचं भेटलं मला, आपली इथली टेकडी कुठली, तळजाईचं कोणीतरी भेटलं. आई तळजाईला राहतात, त्यांची मुलगी चार्टर्ड अकाउंटंट. आता तळजाईला गेलं, घरातून आई काय म्हणणे, उठ लवकर आणि पळून ये, जरा आळस बंद कर तुझा. आता आई म्हणते नको, बाहेर जाऊ नको, तू बेडमध्ये पडलास तरी चालेल, पण बाहेर. दिस इज अ ह्यूज क्रायसिस बॉस. आणि कशामुळे एवढं पोल्युशन होत आहे? कंटिन्युअस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. मी पुन्हा मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, पण स्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह झाल्याशिवाय मेट्रो इज डुईंग नथिंग फॉर यू. तुमच्या दारात येणार आहे का मेट्रो? इथे उतरून तुम्ही 3 किलोमीटर चालत जाणार आहात का? तेवढे फुटपाथ आहेत का? आपण न्यूयॉर्कमध्ये राहत नाही. न्यूयॉर्कमध्ये अखंड ब्लॉक, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हॅज टू बी इंटिग्रेटेड विथ इच अदर. लोक म्हणतात आपण सिंगापूर करू, शँघाय करू, ते सगळं इंटिग्रेट झालं. फुटपाथचा पत्ता नाही, पण मेट्रो चालू आहे. मी स्वतः चालते म्हणून मी ह्याच्यावर बिनधास्त टीका करू शकते, कारण का मी स्वतः सगळ्यात जास्त चालते. कुठल्या त्या राज्यामध्ये, कुठल्या जिथे गावात जाते मी वॉकला जाते. नाशिकचा फुटपाथ सांगू शकते, पुण्याचा सांगू शकते, धुळ्याचा सांगू, कारण का बाय नेचर मला वॉक आवडतं. आता पुण्यामध्ये मी निसर्गावरून अनेक वेळा घरी चालत जाते रात्री. कळतं ना फुटपाथवर काय, कोण कितने पाणी में. त्यामुळे स्मार्ट सिटी झाली, पण मला फुटपाथ नाही. तुमच्या मेट्रोचं काय करू मी मेट्रोच्या विरोधात नाहीये, पण ट्रॅफिक कंट्रोल इज अन इंटिग्रेटेड प्रोग्राम. सगळ्या ज्या सुपर बसेस आहेत, मुंबईमध्ये आम्ही का ट्रेन घेतो? घाटकोपरला मी गाडीने नाही जात, मी ट्रेनने जातो. माझा वेळ वाचतो का?
पण तिथे कोणीतरी गेला येतो, मग ती गाडी इंटिग्रेटेड असतं सगळं. पण मग आपण तसं पुण्यात करतोय का? त्याच्यामुळे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ प्रोजेक्ट, त्याच्यामुळे नुसतं हा बिग तिकीट प्रोजेक्ट बसून दॅट इज नॉट डेव्हलपमेंट. अर्बनायझेशन म्हणजे मोठ्या बिल्डिंग नाही, त्याच्यात गार्डन आहे. कारण आता आमच्याकडे दिल्लीमध्ये आमच्या घराच्या मागे सगळ्यात मोठं गार्डन आहे, पण पोल्युशनमुळे जाताच येत नाही. थंडीमुळे आणि पोल्युशन वाढलं, मग सगळे मास्क लावून फिरताय. अरे व्हॉट इज आर क्वालिटी ऑफ लाईफ यार. मग चला गावाकडे, मग गावाकडे गेलो 2 दिवस राहिलो की आपल्याला पण रुकरुक लागते, चला परत. पण हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इथलं डेव्हलपमेंट म्हणता ना, माझी तुम्हाला विनंती राहील की आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला ऍक्च्युली काय करायचं याचा विचार केला पाहिजे. तुम्ही रिडेव्हलपमेंट म्हणताय, मी रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, पण रिडेव्हलपमेंट करताना होणारं एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, तुमची कनेक्टिव्हिटी, तुमचे रस्ते, तुमचा कचरा, तुमचं पाणी, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. वी हॅव टू गो दी अदर वे राऊंड. आपण बिल्डिंग आधी बांधतो, नंतर विचार करतो अरे अच्छा ह्याला पाणी नाही का, आणि बिल्डर सही करून देतो की पुढचे 2 वर्ष मी तुम्हाला पाणी देईन. तो कॅन देतात आणि मग आम्ही गेलो की आम्हाला पकडतात आणि मग विचारतात मग तुम्ही परवानगी का हो दिली, तुम्हाला माहिती होतं ना पाणी नाही, कचरा नाही, रस्ता नाही, मग कशाला परवानग्या दिल्या. आता परवानगी मी नाही ना दिली, तिनं कॉर्पोरेशनने दिली. कॉर्पोरेशन म्हणतो आम्ही दिली, आमच्या सिस्टममध्ये ऑल बॉक्सेस आर टिक, त्याचा वर्क लागला. आणि त्याच्यामुळे हे परत सगळ्यांना न आवडणारं स्टेटमेंट आहे माझं, पण मी ते करणार आहे. कारण का मी एक नागरिक आहे की 6 महिने पुण्याची सगळी डेव्हलपमेंट बंद करा. 6 महिन्यासाठी, 6 महिन्यात त्याचा पूर्ण अनालिसिस करा की नक्की पाणी किती आहे, नक्की कचरा किती आहे, नक्की रोड. 6 महिने एकही नवीन बिल्डिंग नका हो बांधू. आहे त्यांनाच पाणी नाहीये, आहे त्यांचाच कचरा जात नाही, आहेच लोक. कोण पुण्यात खुश आहे मला सांगा. तुम्ही इथून मुंबईला जाल का इथून मगरपट्ट्यात जाल? मी मुंबईला जाईल, मगरपट्ट्याला जायला नको बाबा, 2 तास लागतात, माझा खूप वेळ जातो. लक्ष्मी लॉन्सला लग्न म्हणलं की माझ्या पोटात गोळा येतो. अरे बापरे, लक्ष्मी लॉन्सला लग्न, खरं आहे की नाही? कारण का 2 तास जायला, 2 तास 1 तास यायला, लग्नाला 15 मिनिटं, म्हणजे गेले 3 तास. इतक्या वेळात मी मुंबईला जाते. पण हा ट्रॅफिकचा इश्यू आहेच ना, आणि नाही म्हणून चालणारच नाही. पेट्रोल डिझेल किती वाया जातं. आता महागाईचा विषय मी काढणार नाही, ती इलेक्शनमध्ये बोलणारच, तो भाग वेगळा. पण मी आज टीका करायला नाही आले कोणावर. पण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन हा कुठल्याही शहराचा इथून पुढे सगळ्याच शहरांना करायला लागणार आहे. आणि टियर 1 नाही, टियर 2, टियर 3 सिटीजला. मग अशी ते केडगावचं कोणीतरी मला भेटलं दौंडचं, मला सांगा केडगावमध्ये बिल्डिंग वाढल्या नाहीत का? त्याला जे सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ग्रामपंचायतीकडे आहे का? नाहीये. इथे खडकवासल्याचं पाणी, सगळ्यात मोठा मुद्दा, मी जेव्हापासून खासदार झाले तो मी मुद्दा मांडते की खडकवासल्याला, डोंडल्याला ज्या पद्धतीने बिल्डिंग्स येत आहेत, त्यांचे एसटीपी प्लांट्स नाही आहेत, ते शेतीत सोडतात, शेतीतलं पाणी खडकवासल्यात जातं, खडकवासल्याचं तेच पाणी आपण सगळे पितो. आणि तेच पाणी पुढे दौंड, इंदापूर, बारामती, पंढरपूर, आपल्या विठ्ठलाची चंद्रभागा, त्या चंद्रभागेचं पाणी टेस्ट करा कोणीतरी, किती जाणार नाही. मग पाण्याचं पोल्युशन, एअर पोल्युशन, राजकारणी काय म्हणणार, आम्हाला काय मतं त्याच्यामुळे मिळत नाही, तुम्ही तर सगळे लढत राहा एकामेकामध्ये, आणि त्याच्यात सगळ्यांची होते. मी आत्ताच योगायोगाने अनिल शिरोळ यांच्या घरी जाऊन आले. माझ्या आणि त्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे संबंध, एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतात. मी आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये 5 वर्ष एकत्र काम केलेलं. अतिशय सुसंस्कृत ओरिजिनल बीजेपीचा माणूस, ओरिजिनल, हे 2.0 वाला नाही, ओरिजिनल वाले चांगले आहेत. आमची त्यांच्याशी राजकीय लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही. अतिशय सुसंस्कृत कुटुंब, त्यांच्याशी मी आता तोच इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्यांना माझा माहिती असलेलं पुणे, आजचं पुणे, जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे, माझ्या लहानपणाचं पुणे सोडून द्या, आम्ही तर रस्त्यावर सायकली चालवायचो, इथे तर सगळं शेतीच होती. काय होतं इथे, तुम्ही पण आला असाल जे 10-20 वर्षापूर्वी आले, तुम्हाला आता इथं माहितीच आहे, तुम्ही तर पाहिलेलं, इथेच लहानाच्या मोठ्या झालं. अर्बनायझेशनला माझा कुठलाही विरोध नाही, पण ते स्ट्रक्चर्डच झालं पाहिजे आणि प्लॅन्डच. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, मी तुम्हाला भीती दाखवत नाही, पण ह्या वर्षी सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे पाणी. आता मी उजनीला उद्या जाणार आहे, इंदापूरला,
उजनीमध्ये मागच्या वर्षी ह्यावेळी 100% उजनी भरलं होतं. आता प्लीज माहिती काढा किती टक्के उजनीचं पाणी. टँकर माझ्या लोकसभा मतदार सुरू झाले. जलजीवन मिशन सारखा सुपर डुपर प्रोग्राम केला केंद्र सरकारने. 50% आपण दिले, 50% केंद्र सरकारने दिले. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. माझ्याकडे टाक्या झाल्या, घरात नळ आला, पण नळाला मी टीका करत नाही केंद्र सरकारवर, पण लेट्स बी प्रॅक्टिकल. कधीतरी सगळेच मिळून वी आर ऑन द सेम साईड. आम्ही म्हणतोय का तुमची ती स्कीम वाईट आहे? तुम्ही चांगली स्कीम आणली. महाराष्ट्र सरकारने पैसे, तेव्हा उद्धवजींचं सरकार होतं, इथून आपण 50% दिले, त्यांनी 50%, सगळ्यांनी आपापली जबाबदाऱ्या केल्या. पण नॅचरल रिसोर्सेस नाही ना. आणि पुणेकरांना मी पुन्हा पुन्हा सांगते, मी तुम्हाला घाबरत नाहीये, पण पुण्यामध्ये वॉटर, पाण्याचा खूप मोठं आव्हान पुढच्या काही महिन्यात आपल्याला भोगावं लागणार आहे. आता त्याचं नियोजन कोण करतंय का नाही मला माहिती नाही. मी ते सातत्याने ज्यांच्याकडे मांडायचं तिथे लोकप्रतिनिधी म्हणून, नागरिक म्हणून दोन्ही पद्धतीने मांडतो. तर सरकार काय करतंय आय हॅव नो आयडिया. आणि मग रिडेव्हलपमेंट. ही 3 मजली आता करायची का 20-25 मजली? याचा विचार हा तुम्ही नाही करायचा. हा जे सत्तेमध्ये सरकार आहे, सरकार हॅज टू अॅनालाइज इट. नुसतं स्मार्ट सिटी, मला खरं सांगावं 10 वर्षात स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टचं झालं काय? कुठली गोष्ट पुण्यात स्मार्ट झाली? मला 5 गोष्टी सांगा की हो बाबा 10 वर्षात ना क्या माझ्या आयुष्यात बदल झालाय. तुमच्या आयुष्यात बदल काय झालाय? ट्रॅफिक वाढला, पोल्युशन वाढलं, महागाई वाढली, पगार किती लोकांचा वाढला मला माहिती नाही. एआयनी नोकऱ्या तर गेल्या आणि कॉन्ट्रॅक्टवर वाढले, परमनंट कमी झाले. तर चॅलेंजेस आहेत ना. कुणाचंही सरकार असलं तरी मी फक्त वैयक्तिक एका सरकारच्यावर पॉलिसीज नाही करत. पण 5 वर्ष 24/7 पाण्याची जाहिरात केली होती की नाही? झाली का 24/7? कुणाला तरी पाणी आहे का? मी पण पुण्यात राहते, मला माहिती किती तास पाणी येतो आणि किती टँकर येतो. कुठल्याही सोसायटीत गेला ना पहिलं मला असतं, तुम्ही खासदार आहात ना, टँकरची सोय करा. कॉर्पोरेशन पण अर्थातच कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं नाही, मग आमदार खासदाराला मागणारच ना. मी सोसायटीत गेले की एकही प्रश्न खासदाराच्या अखत्यारीतला नसतो. सगळे कॉर्पोरेशनचे प्रश्न मांडतात. नगरसेवकच जागेवर नाही, खासदार आल्यावर मागणार. अर्थातच नागरिक काय मागणार? माझा नगरसेवक नाहीये, तुम्ही इलेक्टेड मेंबर आहात, करा नगरसेवकाची कामं, विच इज राईट, योग्यच आहे. मग ते मला सांगतात आमचा कचरा उचलला जात नाही, आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे हा गटर जे आहे ना ते साफ होत नाही. बरोबर आहे ना. नागरिक जाणार, तुम्ही जाणार आहात का कॉर्पोरेशनला? कोण भेटणार आहे तुम्हाला? कसं जाणार? इट्स नॉट पॉसिबल. आणि तो एकटा म्युन्सिपल कमिशनर करणार किती लोकांचं? इट इज नॉट पॉसिबल ना. किती मी म्हणलं, नाव आणला, 50 चपात्या 100 चपात्या लागू. आम्हाला दोघींना सांगितलं की तुम्ही आता 1000 चपात्या लाटा. शक्य नाही. किती आमच्या दोघींची इच्छा झाली. तसं आहे. तो एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय नगरसेवकांची काम नाही करू शकत. तो अर्ध्यांना ओळखत पण नाही. तो 3 वर्ष राहणार, 4थ्या वर्षी जाणार. त्याला काय माहिती? नगरसेवक तुमच्या 24 तास सुखदुःखात असतो. पोराला पोलिओचे ड्रॉप्स द्या, नाही तर कोविडचे इंजेक्शन द्या. असतात की नाही नगरसेवक? मग नगरसेवक आहे कुठे? तो धावपळ करतो बिचारा. आता कोण तिकीट पण मागत नाही. मला खूप प्रेमाने म्हणतात की आता ना तुमचं इलेक्शन होऊ द्या ताई. हा, मग आपली विधानसभा येईलच ताई, मग ते करूया. मग आमचं बघू. आमचं काही आग्रह नाही आणि आमची 25 पर्यंत थांबायची तयारी आहे. असंच झालंय ना. तुम्ही विचार करा, तुम्ही त्यांच्या जागेवर असते तर रोजची धावपळ, त्यांचे फोन कमी झालेत का? आजही पाणी नाही आलं तरी त्याच तुम्ही व्यक्तीला फोन करता. तो म्हणतो मी नगरसेवकच नाही. त्यामुळेच हायली पुणे शहर, सातारा रोड इज हायली कॉम्प्लेक्स. आणि ह्या पद्धतीने जर डेव्हलपमेंट झालं तर 5-10 वर्षामध्ये तुम्हाला आणि मला ह्या शहरात राहणं अशक्य होणार. अशक्य. आणि तुम्ही धावून धावून कुठे पळणार? इथून डोंजाला जाणार. ठीक आहे, मग डोंजे पण खराब होता लागला ते एवढ्या डेव्हलपमेंट. त्याच्या पुढे आणि पुढे जाणार, त्या जंगलात जाऊन राहणार. मग तिथे फॉरेस्ट लँड आहे, तिथे जमीन नाही तुम्हाला. आणि मग तुम्ही म्हणणार बिबट्या आमच्या घरात येतो. अरे बिबट्याची काय चूक? तुम्ही बिबट्याच्या घरात गेलाय, तो नाही तुमच्या घरात आलेला. त्यामुळे आहे ते खूप कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत. आणि ह्याच्याबद्दल खरंच, आणि त्याला जबाबदार सिस्टम आणि आम्ही आहोत. त्या सिस्टमचे आम्ही पण अविभाज्य भाग आहोत. त्याच्यामुळे इथे जरी मेट्रो आली,
इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट प्रोग्राम, त्याचे सपोर्ट सिस्टम झाला नाही, देर इज गोइंग टू बी नो डिफरन्स. आता कालच मला मुंबईत कोणीतरी भेटलं, तो नवीन ब्रिज होतोय ना, तो मी पाहिलेला आहे, महाविकास आघाडीच्या काळात त्याचं काम सुरू झालं होतं. ती नवीन भाऊच्या धक्क्यातून पुण्याला यायला सगळे मला म्हणतात, अरे आमचे 45 मिनिटं वाचले. म्हटलं 200% वाचणार, पण भाऊच्या धक्क्याला पोचायला मला 2 तास लागतात. तिकडून जी सुसाट गाडी पुरत ह्याला उतरलं नवी मुंबई वाशीला, परत ट्रॅफिक आहे. काल मलाच यायला रात्री 5 तास लागले पुण्याला, 5 तास. झोपलं उठलं तरी अरे तिथे जाऊत आपण. आणि मी सरकारला पण म्हटलं, दरवेळी सकाळी जा दुपारी जा रात्री, घाटात ट्रॅफिक कसा असतो, कधीही जा तुम्ही. कधीतरी असतं ना, सकाळी लवकर गेलं तर ट्रॅफिक नाही, रात्री 12-1 वाजता. काल मी 2 वाजता पोहोचले पुण्यात, पण ट्रॅफिकच होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करा. आणि माझ्या सगळ्या गृहनिर्माण सोसायटीजला पण माझी अतिशय विनम्र विनंती आहे की आपण सगळे चर्चा, हे बघा नगरसेवकांना विचारा त्यांचं, आपण सगळे, मला असं वाटतं त्याचा ऍक्च्युअली एक प्लॅन केला पाहिजे की इथे सोसायट्या झाल्या त्या तुम्हाला हाईट रिस्ट्रिक्शन्स काय आहे, तर किती तुमचे म्हणजे लोकसंख्या किती वाढणार, त्याला सपोर्टिंग पाणी कचरा ट्रॅफिकचे काय सोल्युशन देत. आपण एखादा एक्सपर्ट बोलू का, कॉर्पोरेशनकडे असतील ते एक्सपर्ट्स हे आपल्याला गाईड करायला. हा ओकली इन्स्टिट्यूटला विचारू, एक इंटिग्रेटेड प्रोग्राम सगळे मिळून करू ना, की मग गार्डन्स कुठे यायला पाहिजे, उंची वाढणार आहे तर कुठली वाढणार आहे, पाणी कुठून आणणार आहे, लाईट. आता हे सोलर इंटिग्रेटेड एवढं, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय, 80,000 मेगावॅट कोलवर होतील. मी विचार करते इकडेकडे सोलर हायड्रोजन एवढं सगळं इंटिग्रेटेड ग्रोथ, सगळे टीव्हीच्या जाहिरातीत दिसत आहे. मग 80,000 मेगावॅट कोल कशाला पाहिजे नवीन, ज्याला मेगा प्रोजेक्ट्स म्हणतात. असे मेगा प्रोजेक्ट्स किती अप्रूव्ह झालेत केंद्र सरकारमध्ये. ह्याचा अर्थ आपली गरज पण वाढली ना. आणि इंटिग्रेटेड कोल बेस्ड, एकीकडे तुम्ही म्हणता एवढं सगळं ग्रीन रेव्होल्युशन होत आहे, मग ग्रीन रेव्होल्युशन जर होत असेल तर 80,000 मेगावॅटचे मेगा प्रोजेक्ट्स कशाला लागतात या देशात. याचा अर्थ इथे गॅप आहे ना, कारण ही जे ग्रीन सगळी जी एनर्जी आहे ना, त्याची क्वालिटीमध्ये इश्यूज आहेत, त्याच्या स्टोरेजमध्ये इश्यूज आहेत. हे खूप कॉम्प्लेक्स आहे. हा पॉवर माझा म्हणजे केंद्रामध्ये आमचे खूप त्याच्यात खूप चर्चा होतात, त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग तो विषय आहे. म्हणजे कोणाला तरी त्याच्यात अभ्यास करायचा असेल ना, इट इज ऍब्सोल्युटली वंडरफुल. आणि ते आपल्याला जेवढ्या त्या जाहिराती सुंदर वाटतात की आता सोलर लावलं माझे सगळे प्रश्न संपले, हायड्रोजन, व्हेरी कॉम्प्लेक्स इंटिग्रेटेड इश्यू. त्यामुळे आता बावधनला गेले की मला एकच सांगतात, विजेचं बघा हो जरा, विजेचं बघा. आता तिथे आम्हाला जागा मिळत नाही सबस्टेशन काढायला, सबस्टेशन बांधायला 18 महिने लागतात. सेंट्रल पूलमध्ये सरकार म्हणतात सरप्लस एनर्जी, मग सरप्लस एनर्जी मग बावधनला का नाही मिळत वीज. बावधन सारख्या ठिकाणी मला ऍक्च्युली एम्बॅरेसिंग होतं, मला लाज वाटते तुम्हाला सांगायला, माझाच लोकसभा मतदारसंघ की तिथे वीज घेण्यासाठी किती अडचणी आम्हाला येतात, आव्हानं. शेवटी मी सांगितलं की मी उपोषणाला बसणार. मग लोक म्हणले अरे, म्हटलं दुसरा मार्ग काय मला लोकप्रतिनिधी म्हणून. जर सरकार बावधन सारख्या ठिकाणी वीज द्यायला यशस्वी होत नसेल तर लोकप्रतिनिधीकडे मार्ग काय दुसरा. आणि माझा लोकसभा मतदारसंघ आहे, माझी नैतिक जबाबदारी आहे त्यांना वीज देणे. 21व्या शतकात बावधनला जर सरकार वीज देऊ शकत नसेल तर शेम ऑन दी एंटायर सिस्टम. त्यामुळे ह्या सगळ्या, त्याच्यामुळे तुम्ही पण हा इंटिग्रेटेड करताय, त्याच्यात विजेचा पण विचार घ्या. पार्किंग, स्मार्ट सिटी इज अ फेल्ड प्रोग्राम, काही विषयच नाही, इट्स नॉट अ प्रोग्राम. कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही बघा आता. त्यामुळे कचरा, पाणी, वीज, ट्रॅफिक, पार्किंग एवढे सगळे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट, एवढी सगळी मोठी आव्हानं तुमच्या समोर आहेत. आणि या सातारा रोडसाठी जर आपल्याला काही स्पेसिफिक करायचं असेल तर या सगळ्याचं आपण सगळे बसून, गोखले इन्स्टिट्यूटने जसं विशाल तांबेंनी सजेस्ट केलं तसं एक इंटिग्रेटेड प्रोग्राम करू. त्याच्यात काही लोकांना थोडंसं पुढे थोडंसं मागे करावंही लागेल आपल्याला, काही लोकांना त्यागही करावा लागेल. म्हणजे जागेचं, रस्ते वाचवण्यासाठी डबल टिअर जर आपण रस्ते करणार असतील तर डबल ब्रिजेस होणार का 5 वर्षात. तर मला नाही वाटत. विशाल मला करेक्ट करा, तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये काम करता,
पण 5 वर्षात 24/7 तर फेल झालंच. पण मला नाही वाटत कुठलाही मोठा एक पण ब्रिज गेल्या 5 वर्षात पुणे शहरात झालाय. आपल्या तर भागात तर नाहीच मोठा ब्रिज. कुठला? तो आमचा आहे, तो तुमचा नाही. हे बघा, आमच्या केंद्राचा रस्ता आहे, तो तुमचा काही संबंध नाही. क्रेडिट घेऊ नका, तुम्ही कॉर्पोरेशनचा बोला. ते बघा हसताय, तो केंद्र सरकारचा गडकरी साहेबांनी केलेला रस्ता आहे, तो तुमच्या कितीमध्ये येत नाही. तुमचे कॉर्पोरेशनच्या ब्रिजचा हिसाब द्या 5 वर्षाचा. पुण्यामध्ये झाले का मोठे ब्रिज? पण 5 वर्षात नाही झाले ना. हा बघा, म्हणजे 5 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये कुठलाही मोठा नवीन ब्रिज झालेला नाही. मेट्रोचं काम सुरू झालंय मान्य, पण मेट्रो इज नॉट अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला मोदक दाखवून सांगते तुमचं रोजचं जेवण चांगलं होणार आहे. मोदक इज नॉट युअर सोल्युशन. तुमचं सोल्युशन इज रोटी सब्जी दाल चावल. रोटी सब्जी दाल चावल का पता नहीं, मोदक रेडी हो रहा है, वो हो रहे. आणि सगळ्या मला गंमत एवढी वाटते, मेट्रोला सगळ्यात जास्त पैसे लागतात, त्याच्यासाठी यांना पैसे आहेत, पण एसटीसाठी पैसे नाहीत. त्यांना रस्त्याला चांगलं बस स्टॉप करायला पैसे नाही. तुमच्या रोजच्या ज्या इंटरनल बसेस आहेत पीएमटीच्या, त्याच्यासाठी पैसे नाहीत. म्हणजे हिऱ्याचा हार घ्यायला पैसे आहेत, पण घरात व्यवस्थित राहायला जे काय चादर बेड लागतं त्याच्यासाठी पैसे. इट्स आय जस्ट शॉकिंग. जे इलॉजिकल आहे. मग तुम्ही गटाराची कामं, फुटपाथ का नाही चांगले करत? तुम्ही बस का नाही चांगल्या करत? कचरा का नाही चांगला करत? पाण्याचे प्रश्न, याच्यासाठी हे सगळे मला कितकित करतात गेलं की कॉर्पोरेशनमध्ये. आम्हाला स्ट्रीट लॅम्पसाठी पैसे पाहिजे, आम्हाला फुटपाथसाठी पैसे पाहिजे. म्हणजे मेट्रोचे पैसे घ्या ना फुटपाथला, मेट्रोचे पैसे घ्या ना ड्रेनेजला, मेट्रोचे पैसे घ्या ना तुमच्या स्ट्रीट लाईट्सला, किंवा सेफ्टी सगळे जे टीव्हीज लावतात त्याला का नाही पैसे? मोठं मॉनिटरिंग का नाही करत? संपूर्ण ह्याच्यात फिल्टर्ड वॉटर का नाही घेत? मेट्रोला 1000 कोटी रुपयाची मेट्रो आहे. आय डोंट वॉन्ट द मेट्रो. मला पीएमटी, रस्ता, फुटपाथ हे आधी करा, त्याच्यानंतर मेट्रो करा. प्रायोरिटी ऑफ द गव्हर्नमेंट, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. मेट्रो ही झालीच पाहिजे, पण ती आजच्या ऐवजी 2 वर्षांनी झाली असती. पुढं पुण्याचं पहिलं रोड, इन्फ्रास्ट्रक्चर, कचरा, वीज हे केलं असतं आणि मग मेट्रो केली असती. थोडं बिन बेटर ऑप्शन, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय वेगळं असेल तर आय एम हॅपी टू हॅव अ डिस्कशन. बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे. म्हणजे नाला सफाई ही इथे होत नाही, आणि सगळ्या नाला सफाईंवर रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर झाले, त्याच्यामुळे पुण्यात असणारे नाले बंद झाले, त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम्स वाढले. आणि ते पाणी नदीला, चंद्रभागा. ऍक्च्युअली म्हणजे जर चंद्रभागेचं सगळ्यात कोण नुकसान केलं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून केलंय. वी हॅव टू बी गिल्टी फॉर ऑल दॅट. हे दुर्दैव आहे मला भाषण करतात. म्हणजे मी पंढरपूरला खूप आदराने जाते आणि मला चंद्रभागेबद्दल प्रचंड प्रेम आहे. आम्ही रामकृष्ण हरिवाले, त्याच्यामुळे मला इतकं दुःख होतं ते पोल्युशन बघून. आता इथून पण जाताना ते सगळा फेस दिसतो सगळ्या त्या नाल्यांमध्ये, किंवा दौंडला आणि इंदापूरला जे सगळं पाणी जातं उजनीमध्ये, उजनीतलं पोल्युशन बघत. मध्ये आठवतं तुम्ही मासे गेलेले सगळे? आता फ्लमिंगोज बघायला येतात की नाही तिकडे? सगळे पक्षी बघायला सगळीकडून येतात आता इंदापूरला. आम्हाला किती आनंद वाटतो. सगळंच आहे ना, फक्त आमचं नाही एमआयडीसीचं. इथून आता ते मग आता मेट्रो पाहिजे का तुम्हाला? हे सगळं रिसायकलिंग करून स्वच्छ पाणी पाहिजे, रिसायकलिंग पाहिजे ना. मग ते का नाही काम करत हे सरकार? पाणी फिल्टरेशनचे प्लांट सगळीकडे टाकायला नको का? प्रत्येक वॉर्ड मधला कचरा जसा विशाल तांबेंचा एकही ट्रक बाहेर जात नाही, तसं विशाल तांबेंना पुढच्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर त्यांनी असं नियोजन आता करावं की पाणी पण आमच्याकडेच इंटरनली फिल्टर. वील हॅव नो ऑप्शन. मग ती मेट्रोचे 1000 कोटी नको, याला पैसे द्या आम्हाला. जी गरज आहे ती भागवा ना आधी. आणि तुम्ही म्हणताय तसे ते ब्रिज सगळे हे टाकले, मोठे मोठे पाईप्स, ते वाहून गेले, कचरा झाला. क्या पाय
त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या जो तुमची इच्छा आहे ते सगळं आपण नक्की पूर्ण करू, पण विथ अ प्लॅन्ड वे. म्हणजे इथे पाणी, कचरा, वीज, ट्रॅफिक या सगळ्याची कनेक्टिव्हिटी नियोजन. मला म्हणजे माझं खरंच म्हणणं आहे की बिग टुकेज प्रोग्राम्स आर युजलेस फॉर ऑल. म्हणजे त्यांचं खूप मोठं असतं की एवढे मोठे आम्ही बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स केले. अरे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पहिला करू, उसके बाद डायरेक्ट वर्ग कॉलेजला नाही जात, ते पहिलं शाळेत जावं लागतं, शाळा झाल्यावर कॉलेज. त्यामुळे पुण्याची पुढची जी काही डेव्हलपमेंट होईल ही अतिशय काळजीपूर्वक झाली पाहिजे. आणि सातारा रोड हा खूप महत्वाचा रस्ता आहे. म्हणजे नुसता राहण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, शिक्षणासाठी अतिशय महत्वाचा आहे, आरोग्यासाठी महत्वाचा आहे आणि बिझनेससाठी महत्वाचं आहे. त्यामुळे हे सगळं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं करता येईल आणि एक रोल मॉडेल पुण्यासाठी नाही देशासाठी करता येईल असा जर इंटिग्रेटेड ग्रोथ प्रोग्राम आपण केला तर खूप चांगला. माझी सकाळ पुढारी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही खूप डायलॉग्स घेता असे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचे, तर या सगळ्यामध्ये तुम्ही पण काही जर सूचना केल्या नागरिक म्हणून, वी आर ऑल ऑन द सेम साईड. याच्यात राजकारण आणायचं नाही, इलेक्शन टू इलेक्शन राजकारण करू, पण 5 वर्षांमध्ये नो राजकारण डिस्कशन. त्याच्यात एक इंटिग्रेटेड प्रोग्राम करू. मी एक्सपर्ट्सलाही सजेस्ट करू शकते तुम्हाला काही. गोखले इन्स्टिट्यूटचं मार्गदर्शन घेऊ आणि एक प्रोजेक्ट करू आपण. तर तुम्हाला जर गोखले इन्स्टिट्यूटला कुणाला तुमच्या ग्रुपला जायचं असेल आणि अजित रानडेंचे माझे अतिशय म्हणजे माझे खूपच जवळचे अनेक वर्षाची आमची मैत्री, तर मी अजित रानडेंना विनंती करू शकते आणि आपण ह्याच्यातून मार्ग काढू. आज रविवार सकाळ असला तरी आपण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिला. एक चांगली चर्चा अर्बनायझेशनची तुमच्या सगळ्यांच्या सुरुवातीला तुम्ही ज्या सूचना दिल्या त्याच्यामुळे झाली. असंच आपण चांगलं काम इथून पुढे करत राहूया. पुन्हा एकदा ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.